कर रहा है। तो उन्होंने अपने अंदरूनी जो बात है उसके ऊपर ध्यान देना चाहिए कि ऐसे लोग ज्यादा देर तक आप उनको दबा नहीं सकते। एक परिसीमा होती है, अन्याय की भी परिसीमा होती है। तो शायद शेलार जी के ऊपर बहुत सारा अन्याय हुआ है, इसलिए वो बोल रहे हैं, और उन्होंने देवेंद्र जी को ही पप्पू ठहरा है, तो उसके लिए उनको मैं धन्यवाद देता हूँ। तो आप पूरे महाराष्ट्र में पप्पू कौन है वो आशीष शेलार ने बताया। एक मराठी प्रश्न की 12 तारखेला पुन्हा सुप्रीम कोर्टात चिन्ह आणि पक्ष कोणाचं याबद्दल सुनावणी आहे। त्याआधी राज्यातले भाजपचे चंद्रकांत पाटील नाही, पण एक गोष्ट आणखीन नाही, एकच सेकंद नाही एक मला पूर्ण करू द्या की मला एक गोष्ट कळत नाही की आम्ही जे म्हणतोय की निवडणूक आयोग हा भाजपचा नोकर आहे, कारण आम्ही निवडणूक आयोगाला जे प्रश्न विचारतोय त्याचं उत्तर त्यांचे मालक का देत आहेत? त्यावर त्यांनी स्पष्टता केली आहे। आशिष शेलार म्हणतात की मी निवडणूक प्रतिनिधी म्हणून नाही बोलत आहे, पण जे मुद्दे उपस्थित पण आम्ही त्यांना दिलेत ना, हे त्यांनी मग निवडणूक आयोगाने आम्हाला सांगायला पाहिजे। तुम्ही का बोलतायत? म्हणजे जो आमची जी शंका आहे, संशय आहे की निवडणूक आयोगाचा सर्व्हर दुसरा कोणतरी हाताळतोय, त्याला हे पुष्टी देणार आहे। तोच प्रश्न कंटिन्युअस आहे की चंद्रकांत पाटील असं दोनदा म्हणाले आतापर्यंत बॅक टू बॅक। असं ट्रम्प किती वेळा म्हणालेत की मी भारत पाकचं युद्ध थांबवलंय? नाही, पण त्यांचं आताचं जे विधान आहे त्यावर त्यांचं असं म्हणणं आहे की काँग्रेस पक्ष हा गांधी कुटुंबाचा आहे, शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, शिवसेना ही बाळासाहेबांची आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंची आहे, आणि मनसे हा राज ठाकरेंचा आहे। त्याबद्दल तुम्ही चंद्रकांत पाटलांचे आभार मानाल का? खूप। हे त्यांनी म्हणजे आता मी बोललो ना की हा अन्याय सोसण्याची एक ताकद असते, ती संपली का लोक उठाव करतात। जसं आज आशिष शेलारनी केले तसं चंद्रकांत दादांनी केलेलं आहे, म्हणून मी त्यांना धन्यवाद देतो। आणि शिवसेनेचं नाव हे दुसऱ्या कोणालाही देण्याचा अधिकार कोणालाही नाही, निवडणूक आयुक्ताला सुद्धा नाही। म्हणून मी पहिल्या निवडणूक आयोगांना धोंड्या म्हटलं होतं, आता जर ते पुन्हा करते असेल तर या आयुक्तांना मी गोट्या म्हणेन। तो जी राज्य में दो बड़ा मुद्दा है इस वक्त, किसानों का और वोट चोरी का, और इस बीच में महाराष्ट्र सरकार ने राष्ट्रगीत के 150 वर्ष पूरे होने पर जो है तमाम स्कूलों में राष्ट्रगीत जो वंदे मातरम है वो उसकी प्रदर्शनी लगवाई है। और क्या ये तमाम मैं तो पहले दो मुद्दे पर बात करना चाहता हूँ। एक मुद्दे ये क्या करते हैं कि अगर कुछ बातें उनके गलत तक आती है तो वो गुमराह करते, फिर देशभक्ति आती है। ये देश के आज़ादी का जो संग्राम हुआ था उसमें ये कोई नहीं थे, इसलिए मैंने परसों के मेरे भाषण में कहा था कि ये स्वयं घोषित देशभक्त है जो झूठे हैं, ही स्वयं घोषित देशभक्तांची बोगस टोळी आहे ही। उद्धवजी तुमची मनसे सोबतची युती अधिकृतपणे कधी जाहीर करतात? कारण तुम्ही व्यासपीठावर तर बोलतात, एकत्र आलो आहोत, एकत्र राहणार आहोत, मराठी माणसासाठी एकत्र आलेलो आहोत वगैरे वगैरे, पण ऑफिशियल युती कधी घोषित होते? जेव्हा जाहीर होईल तेव्हा। निवडणुका 7 थांबा ना, पण येऊ द्या ना सगळ्या गोष्टी। आता पहिला मुद्दा महत्वाचा असा आहे की ह्या सदोष याद्या घेऊन आता या याद्यांमध्ये एवढा घोटाळा आहे, भ्रष्टाचार आहे, गोंधळ आहे, सर्व पक्षांनी मान्य केलेलं आहे। आता हे सगळ्या पक्षांना पटलेलं आहे, तरी निवडणूक आयोगाच्या बोकांडी जाऊन बसलं पाहिजे आणि त्यांना सांगायला पाहिजे की आम्ही निवडणुकीला आम्ही तयार आहोत, तुमची तयारी झालेली नाहीये। कारण 31 जानेवारी ही सर्वोच्च न्यायालयाने जी तारीख दिलेली त्याच्या आत या जर का याद्या सुधारल्या तर निवडणुका घ्यायला पाहिजेत। सर्वोच्च न्यायालय कधी असं सांगणार नाही की वाटेल ते करा, खोटं तर खोटं, बोगस तर बोगस, दुबार तर दुबार तुम्ही निवडणुका घ्या, असा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश नाहीये। त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी आमच्या गोष्टी ज्या आहेत त्या चालू आहेत। पहिलं लोकांना जागरूक करणं, जाग आणणं हे आमचं कर्तव्य आहे आणि ते आम्ही करतो। एक अलग सवाल, वुमेन्स क्रिकेट टीम ने पहली बार वर्ल्ड कप जीता है, उनके लिए बताइए। क्या कहो, बहुत गर्व की बात है। और कल मैं बीच में देख रहा था टीवी पर, और पूरा स्टेडियम, मुझे नहीं लगता है कि इससे पहले कभी इतनी भीड़ वुमेन्स क्रिकेट